रवा मी अगोदरच भाजून घेतला होता। 1 ग्लास उकळून पाणी ओतले, 1 वाटी दूध टाकले, भाजताना 2 केळे टाकून अर्धी वाटी तूप टाकलेले, केळीचा शिरा। आता हे भाजलेला रवा थोडासा उकळी आल्यानंतर ह्याच्यात टाकते। व्हिडिओ चालू करून भाजायला घ्यायचं म्हणलं ना 3 मिनिटाच्या वरती व्हिडिओ जातो, मग ते खूपच लांब होतो, परत बघणाऱ्याला पण बोर होतो। आता हा भाजलेला रवा ह्याच्यात टाकायचा। केळीचा शिरा करायचं म्हणलं ना खूप भाजायला लागतं अगोदरच, त्याला तूप पण त्याला भरपूर लागतं, वेळ पण भरपूर जातो। त्यामुळे थोडंसं मी आधीच भाजून घेतलेलं, कारण मग पटकन होतं। परत कालचा व्हिडिओ बनवलेला ते 6 मिनिटाचा झाला, 7 मिनिटाचा, तो टाकता पण नाही आला मला, अर्धाच टाकला ते। आता अर्धा राहिलेला आज टाकावं लागेल थोडंसं, मला आज थोडीशी आज तयारी करून घ्यायची, म्हणजे वेळ जाणार नाही आपल्याला। आता बघा अर्ध्या वाटीतलं तेवढं तूप राहिलेले, हे तूप थोडंसं टाकावं त्याच्यावर, वेळ वाचतो तेवढं, बाकी काय। आता हे 1 वाटी रवा होता, अर्धी वाटीच्या वरती थोडीशी साखर आहे। कोणाला कमी गोड हवा असेल तर कमी करू शकता साखर। आता हे बदामचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, अर्धे ह्याच्यात टाकते, अर्धे नंतर वरती टाकू आपण थोडेसे प्लेटमध्ये काढल्यानंतर। आता हे थोडीशी विलायचीची पावडर आहे, हे पण आपण हलकंच टाकून घेऊ। आता 2 मिनिटं फक्त झाकून ठेवूया आपण। दूध टाकलं ना 1 वाटी, खूप छान असं मऊ होतो शिरा, कडक होत नाही, आणि केळीला तर खूपच छान होतं, एकदम मऊसूत होतं। प्रसादाचा शिरा असतो ना अगदी सेम टू सेम तसंच। वेळ मिळाला तर बनवून बघा, मग मला सांगा तुम्ही कमेंट करून। मला पण बनवायला खूप आवडतं असं, पण माझ्याकडे पण वेळ नसतो तेवढा, त्याच्यामुळं मी कधीतरी एखादी रेसिपी बनवते, जास्त नाही। बघू 2 मिनिटं आता। लय कोरडा पण नाही झाला पाहिजे, असा खूप ओला पण नाही झाला पाहिजे असं। मस्त झालंय आता। मँगो शिरा पण होतो, पायनॅपल शिरा पण होतो, केळीचा पण होतो, ॲपलचा पण होतो, आपण कुठला फ्लेवर घेऊ त्याचा बनवतो। तुम्हाला जे
आवडतं ते टाकून बघा तुम्ही, किती छान फ्लेवर येतो त्याला. आता हा पण खूपच छान झाले. मस्त झाले. एकच मिनिट झालं थोडंसं, एक वाफेचं. शिरा पूर्ण तयार झाला ना, एक काम करायचं, थोडीशी साखर असते ना, ती थोडीशी वरून टाकायची. खाताना खूप वेगळी टेस्ट लागते थोडी. आता बघा, उगं थोडीशी बस. साखर पहिले आपण टाकलेली साखर भरपूर त्याच्यात, तेच खाल्लं की झोप लागेल. झोपायचंही कुठं, बाकीचे काम येतात अजून एवढे मोठे. 2 वाजेपर्यंत काम चालते. थोडासा नाश्ता करायचा, परत कामाला सुरुवात करायची. झालेलं आहे आता. आपण आता काढू थोडंसं कशात तरी शिरा. स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आणि भांडं पहिलंच पुसून. आता हे बंद करू पहिला गॅस. बरं, खूप कोरडा पण नाही, खूप ओला पण नाही झालेला, खूप छान असं झालेलं. थोडेसे बदाम टाकू वरती आपण. ड्रायफ्रूट म्हणजे सगळ्यांनाच आवडतात, कुणाला नाही आवडत, मला तर खूप आवडतं. थोडेसे टाकू आपण. मस्त झाले. एक मिनिट, एकच मिनिट, एक टेस्ट करून बघू आपण. एकच घास फक्त, मी काही जास्त गोड खात नाही, अगदी थोडंसं. छान मस्त. दिसतच नाही, हे बघा, दिसला का? हे फोटो काढून मी परत छोट्या ह्याच्यात टाकते. 17 मिनिटाचा व्हिडिओ असतो ना, त्याच्यात टाकते फोटो काढून, जे तुम्हाला छान दिसेल. मला कॅमेरा ठेवायला जागा नाही, त्याच्यामुळे माझं एवढा प्रॉब्लेम येतो ना. हे बघा, दिसलं ना, खूप छान झाले. टेस्ट पण करून बघा, बनवा, टेस्ट करा आणि मला कमेंट करून सांगा.